आपल्या मुलांचा लाड करीत असलेले हे आहेत दानिश. दानिशसारखेच असंख्य वडील आपल्या मुलांना भेटण्यास उत्सुक आहेत. पण कोर्टाने भेटण्यास परवानगी न दिल्यामुळे कोर्ट केव्हा परवानगी देईल आणि आपल्या मुलांना केव्हा केव्हा भेटता येईल असा विचार घटस्फोटित मुलांचे वडील करीत आहे. लग्न हे एक मंगलरूपी बंधन आहे, ज्यात पतीपत्नी गुण्यागोविंदाने आपल्या संसाररूपी वेलींवर आनंदाचे फूल तयार करते. पण काही वर्षांनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत इच्छा नसतानाही दोघांनाही एकमेकांपासून फारकत घ्यावी लागते. यामुळे मुलांचे जीवन गडद अंधारातल्या कोठडीसारखे होऊन जाते. लहान मुलांना आई वडील दोघेही एकसारखेच पाहिजे असतात. वडिलांशिवाय आईजवळ राहिल्यास मुलांना खूप समाधान मिळते असे नाही, किंवा वडिलांकडे मुलं राहिल्यास आईविना खूप आनंद मिळतो असेही नाही. पती पत्नीचे भांडण एखाद्या पाण्यावर काठी मारल्यासारखे दिसत असते, ज्यामुळे पाणी फाटत नसते. त्याचप्रमाणे जे वादविवाद झाले ते तिथे संपुष्टात येऊ शकतात. पण दोघांच्या कमकुवत विचारसरणीमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर फार मोठा अनिष्ट परिणाम होतो. आई बाबा दोघेही आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, पण एकत्र राहत नसल्यामुळे लहान मुलं आईवडिलांच्या अबोल्यामुळे मनातल्या मनात झुरत असतात आणि तिळीतिळी विचाराने कमकुवत होतात. अशातच पतीपत्नीच्या घरची काही अपवादात्मक मंडळी पतीपत्नीतील गैरसमज दूर करण्यापेक्षा ताडकन मध्यस्थी करीत दोघांनाही वेगळे राहण्यास परावृत्त करतात आणि त्यांच्या गोष्टीला बळी पडून पतीपत्नी एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांना पाण्यात बघतात आणि याचाच फायदा तिसरा व्यक्ती घेत असतो. यात शृंखलेत रामदास पेठ लेंड्रा पार्क येथे शहरातील पीडित पतींनी आपली आपबीती सांगून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.